मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडतायत। जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल उपस्थित करत आंदोलनाचा खर्च केल्याचा आरोपही सत्ताधारी आमदारांनी केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। हे पहा, तुम्ही एक सदस्य बोलायला लागले की एकदम 8-10 लोकांनी उठायचं आणि गोंधळ करायचा। बरोबर दरेकर पूर्ण करा। दरेकर बोला, तुम्ही बोला। सभापती महोदय, मला संरक्षण हवं आहे। ठीक आहे त्यांना सांगितलं। तुम्ही एवढी का तळी उचलताय? विधिमंडळ अधिवेशनात मनोज जरांगे यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या विरोधात शड्डू ठोकल्यामुळे आता या आंदोलनाला राजकीय वळण लागलं। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचं पाठबळ असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला। त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला। विरोधकांनी बराच वेळ मोठा गोंधळ घातला। शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते। त्याची आपण शासन चौकशी करणार का? दरेकरांच्या आरोपांनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हस्तक्षेप करावा लागला। तसंच त्यांनी विरोधकांना शांत राहण्याचं वारंवार आवाहन केलं। विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या प्रकरणी सरकारला निवेदन करण्याचे आदेश नीलम गोऱ्हे यांनी दिले। एक सदस्य बोलायला लागले की एकदम 8-10 लोकांनी उठायचं आणि गोंधळ करायचा। बरोबर दरेकर पूर्ण करा। दरेकर बोला, तुम्ही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली। जरांगेंचा बोलवता धनी कोण असा प्रश्न फडणवीस यांनी भर सभागृहात केला। तसंच जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचा दावाही त्यांनी केलाय। अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतात, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतात। आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवार यांच्याकडे अंगुली निर्देश केलाय। मात्र सत्ताधाऱ्यांच्या या आरोपामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। पाटील जरांगेंच्या बाबतीत संपर्कात आम्ही लोक नाहीच आहेत। सगळं संपर्कात आहे ते सरकार संपर्कात आहे। सरकार आम्ही म्हणून संपर्कात नाहीत, सरकारच त्यांच्याशी चर्चा करतं, सरकारच त्यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही शिष्टमंडळांच्या माध्यमातून भेटी देतात। आम्ही शिष्टमंडळांबरोबर आमदार, लोकल आमदार म्हणून जाणं, मला वाटतं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे। खरं सांगायचं जबाबदार लोकांचं जे वक्तव्य आहे, जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही। मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचे वक्तव्य पाहिले। एकीकडे मनोज जरांगे यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी राजकीय पक्षाच्या पाठिंब्याचं खंडन केलंय। शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही, आणि मी पवार साहेबाचंच नाही, प्रवीण दरेकर साहेबाचं नाही, मी कोणाचीच मदत घेतली नाही, कोणाचीच। हा, ते आल्यावर मी का हाकून द्यायचं? मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे सरकार विरुद्ध जरांगे असा सामना सुरू झालाय। अशातच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे। आगामी काळात यावरूनच मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।